सर्व विद्या प्रदा भव। पंचानन तनभूतानं पंचाक्षरं मनुपमानं पंचसूत्रक्रतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरो। पूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध पार्वती देवी पिता देव महेश्वरः बांधवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम्। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। जय महाराज स्वामी महाराज शिवश्री लक्ष्मण महाराज जय स्वामी महाराज जय सिद्धलिंग शिवाचार्य महाराज जय सिद्धेश्वर भगवान जय भगवान जय ज्ञानेश्वर महाराज जय महादेव महादेव महादेव। शिवलिंग रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरूपर्यंत चालत आलेल्या अनादी परंपरेला अनंत वंदन करून लिंगायत सद्गुरू पारावार दृष्टी शिवज्ञान महोदधी तपोरत्न प्रपंचकाराध्य शिवाचार्य महाराज लिंगायत सद्गुरू रेवन सिद्ध शिवाचार्य महाराज लिंगायत सद्गुरू राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज लिंगायत सद्गुरू राजलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला साष्टांग दंडवत करून सद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज वेदांताचार्य शिवाचार्य रत्न भवसमुद्र तारक जीवाचं शिवत्व करुणामय दृष्टीने करणारे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याही दिव्य चरणाला अष्टांग दंडवत करून परम पवित्र अशा भारत भूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या आचार्य उपाचार्य सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन मनमठादी पावन संत जगज्योती महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही चरणी प्रणिपात करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला वंदन करून
ज्या कार्यक्रमाचं असणार शिवानंद ब्रह्मानंद तुम्ही मिळवता, त्याचं अधिष्ठान स्वरूप असलेले शिवैक्य लिंगैक्य पितृतुल्य माहेश्वर मूर्ती शिवशंकर देवलिंग स्वामी यांच्याही पवित्र चरणाला शतशः नमन करून विटोली शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान शिवलिंगाला माता पार्वती सह वर्तमान या ठिकाणी प्रणाम करून विटोली शिवक्षेत्राला जीवाचं शिवंत करण्यासाठी कड्या कपारीमधून तुमतुमणाऱ्या आवाजाचं मार्गदर्शन करणारे परमपूजनीय देवानंदजी महाराज यांनाही या ठिकाणी नमन करून या शिवानुभव मंडपामध्ये उपस्थित असलेले सर्व माहेश्वर मूर्ती जंगम सहपरिवारासह या ठिकाणी सर्वांना नमस्कार करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले ज्यांनी तबल्याची PhD केलेली आहे असे माहेश्वर मूर्ती योगेश स्वामी अंबाजोगाईकर, संगीत विशारद, गान अलंकार, संगीत अलंकार आमचे लिंबराज पाटील रामू वडगावकर, या शिवानुभव मंडपामध्ये ज्यांना सद्गुरूची खरोखर कृपा मिळाली आणि त्या शिवनाद शिवछंदामध्ये अहोरात्र असणारे आमचे परमस्नेही आदरणीय सन्मा गुरुजी शिराळे, तसंच पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, विटोली शिवक्षेत्रामधून सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये सर्व मातृवर्ग आणि बांधववर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला पुनश्च एकदा अभिवादन करून आजच्या या पंचम पुष्प सेवेला आपण सुरुवात करूया. शंभो महादेवा हर हर महादेवा, शंभो महादेवा हर हर महादेवा. Hare
पार्वती वल्लभ शंकर श्री गुरुमलया नमो नमो नमः पार्वती वल्लभ शंकर श्री गुरुमलया नमो नमः पार्वती वल्लभ शंकर श्री गुरुमलया नमो नमो नमः पार्वती वल्लभ शंकर श्री गुरुमलया नमो शंभो महादेवा महादेवा ओम शंभो महादेवा कालच्या सत्रामध्ये आम्ही अष्टावरणामधील गुरु महात्म्य पाहिलं, जंगम महात्म्य पाहिलं, लिंग महात्म्य पाहिलं. कालच्या महापर्वामुळं एकादशीचं महात्म्य आम्ही सांगितलं. सज्जनो, विष्णू आणि ब्रह्मदेवाचा अहंकार ज्यावेळेस संपला त्यावेळेस माझ्या भगवान शिवानी ब्रह्मदेवाचं पाचवं असणारं मुख आणि जे निंदा टिंगल उपहास करत होत, उपमर्द करत होत माझ्या शिवाचा आपला हात झटकला क्रोधायमान होऊन भगवान शिवानं, आणि हात झटकल्याबरोबर एक भैरव अवतार निर्माण केला आणि त्या भैरवाच्या हातून माझ्या ब्रह्मदेवाचं पाचवं मुंडकं असणारं जे काय आहे, जे निंदा करत होतं, टिंगल करत होतं, द्वेष करत होतं, त्या मुंडक्याला धडापासून वेगळं केलं. आणि धडापासून वेगळं केल्याच्या नंतर पुढचं चारित्र्य मी तुम्हाला सांगितलंच आहे की मग माझ्या ब्रह्मदेवानं भगवान शिवाला असणार विनवणी करायला सुरुवात केली आणि क्षमापराध मागितला, अपराधाची क्षमा मागितली. पहिल्यानं भगवान शंकराने त्याला शाप दिला की ब्रह्मांडामध्ये तुझी कुठंच पूजा होणार नाही. त्यावेळेस माझ्या ब्रह्मदेवानं पुन्हा शिवाची असणारी आराधना करून याचना केली. अपराध सहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया पाहि मां पराधभ्यः पिता पुत्रमिव प्रियम्. आणि ज्यावेळेस अपराधाची क्षमा मागितली त्यावेळेस आशुतोष असणारा भगवान शिव आणि भोळा मानतो आपण त्याला, तो प्रसन्न चटकन झाला आणि चटकन होऊन त्याने वरदान देऊन टाकलं की तुझी पूजा ब्रह्मांडात फक्त एका ठिकाणी मूर्ती रूपानं होईल, पुष्करच्या ठिकाणी पुष्कर, आणि प्रत्येक मंदिरामध्ये घंटा रूपानं, प्रत्येक मंदिरामध्ये घंटा जी बांधल्या जाते ती ब्रह्मदेव स्वरूप आहे. आणि असा असणारा ब्रह्मदेवाला वरदान दिल्याच्या नंतर तो काळ निघून गेला. दोघांनाही कालपर्यंतचा उपदेश केला. कालाने कोणते पदार्थ भगवान शिवाला समर्पित केल्याच्या नंतर काय काय फळ मिळतं हे तुम्ही लक्ष देऊन ऐकलं. सज्जनो, केली असणारी जी काही निरूपण विधी आहे ती माझ्या विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं ऐकली. आणि ऐकल्याच्या नंतर तिथून आपल्या
अंतर्धान पावले आणि आपापल्या स्थळाला निघून गेले. सत्यलोकाला ब्रह्मदेव गेला, तर वैकुंठवासी असलेला विष्णू परमात्मा तो वैकुंठाला निघून गेला. काही काळ निघून गेला आणि काही काळ निघून गेल्याच्या नंतर माझ्या ब्रह्मदेवाला असणार आठवण झाली की एक त्या भगवान शिवानं माझं मुंडकं असणार छाटलं आणि ही ब्रह्मांडामध्ये माझा अपमान केला. अहंकारी असलेल्या माणसाचा जर अपमान झाला तर त्या माणसाला असणारी ईर्ष्या उत्पन्न होते महाराज. आणि मग माझ्या ब्रह्मदेवाला असणारा ईर्ष्या उत्पन्न झाली. मनात विचार केला, तो स्मशानवासी असणारा, कैलासवासी असणारा, भिक्षा मागणारा, आणि त्यांनी मला शाप दिला. मी त्याचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही, त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्यावेळेला जी मनाची असणारी अवस्था आहे ती नकारात्मक ऊर्जेकडे चालली आणि नकारात्मक ऊर्जा उत्पन्न झाली, विरुद्ध ऊर्जा उत्पन्न झाली, शिवाच्या विरुद्ध असणारी. अंग रोमांचित झालं, श्वासाची गती वाढली. जो क्रोधायमान माणूस होतो त्याची श्वासाची गती वाढते म्हणा. तेज तत्व वाढलं आणि तो असणारा ब्रह्मदेव ताडकन उठला आणि खाड 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 निघाला आमच्या वैकुंठ लोकाला. वैकुंठ लोकाला गेल्याच्या नंतर विष्णू परमात्मा आसनस्थ सिंहासनावर बसलेले होते. आमचा ब्रह्मदेव गेला आणि साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार घातल्याबरोबर सांगितलं, मग ब्रह्मया कुणीकडून आगमन केलं? मग तो योगक्षेमम वहाम्यहम, योग आणि क्षेम त्या ठिकाणी विचारला. आणि कुणीकडून आगमन झालं असं विचारल्याबरोबर माझ्या ब्रह्मदेवानं सांगितलं, प्रभू बाकी तर काही नाही, पण तुमच्या सहज भेटीला आलो. आणि एक लक्षात ठेवायचं सज्जन हो, जो माणूस आपल्याला काही ना काहीतरी मागायला आला का तर लक्षात घ्यायचं की तो जास्त करून हसत बोलतो, मान हलवून बोलतो आणि नम्रतेनं बोलायला लागतो. तेव्हा आपल्याकडून जर त्याला काही साध्य करायचं असेल तर, एखाद्या माणसाकडून जर पैसे आणायचे असले उसनवारी तर मग तिथं जातो आणि त्याची वाहवा करतो, स्तुती करतो आणि मग त्याच्याकडून पैसे घेतो. तसंच जे कपटपूर्ण व्यवहार करणारे लोक आहेत, कपटपूर्ण व्यवहार करणारे लोक आहेत ते जास्त हसून बोलत असतात महाराज. आम्हाला आमच्या वडिलांनी चेहऱ्यावरून व्यक्ती परीक्षा शिकवली. चेहरा पाहिल्याबरोबर हा माणसाचा स्वभाव कसा आहे हा ओळखू येतो. थोडंसं सांगतो त्याच्यात, ज्याचा गोल चेहरा असतो तो क्रोधायमान होणारा पण परम दयाळू असतो, स्वाभिमानी असतो पण तेवढाच दयाळूही असतो. ज्याची स्किन कातडी जी आहे ती स्मूथ असते, नरम असते, तोही मायाळू असतो. मायाळू असतो पण अतिशीघ्र त्याला क्रोध येतो. ज्याचा चेहरा वेडा वाकडा असतो त्याच्या पोटामध्ये कपट असतो.
ज्याचे डोळे खोल असतात, डोळे खोल असतात